नमस्कार. सर्व माझ्या गोड ताईंचं मैत्रिणीचं अगदी मनापासून स्वागत आहे. सर्वांना श्री स्वामी समर्थ. शुभ सकाळ. टायमिंग सकाळचे 7:30 वाजलेले आहेत. आजचा वार गुरुवार आहे. सर्वांना शुभ गुरुवार. तर सगळी मॉर्निंगची कामं आवरलेली आहेत. झाडणं, पुसणं, झाडांना पाणी देणं, रांगोळी काढणं, सगळी कामं आवरली. स्वयंपाक पण झालेला आहे. टिफिन रेडी झालेला आहे. दिनेश कॉलेजला गेलेला आहे. दीपक कॉलेजला गेलेला आहे. सगळे जिकडे तिकडे गेलेले त्या सगळ्या कामापासून फ्री झाले आणि मग मी नंतर आंघोळ केलेली आहे. आज म्हणजे गुरुवारचा दिवस आहे. आपल्याला पूजा वगैरे करायला थोडासा वेळ लागतो आणि आंघोळ झाल्यानंतर झाडणं पुसणं मला ठीक वाटलं नाही, म्हणून म्हटलं अगोदर हीच कामं आवरावी. म्हणजे कधी कधी कसं होतं ना, वेळेप्रमाणे मी कामं आवरत असते. म्हणजे आज थोडासा उठायला लेट झाला, त्यामुळे मला आंघोळ करून टिफिन करायला थोडासा लेट होणार होता, म्हणून मी अगोदर साफसफाईची कामं ही सगळी कामं आवरली, मग आंघोळ झालेली आहे. आंघोळ झाल्यानंतर अगोदर असतो मेकअप. फक्त 2 मिनिट लागतात, जास्त वेळ लागत नाही. 2 मिनिटामध्ये पूर्ण माझं मेकअप होऊन जातं. तर झालेलं सगळं आत आलेले मी किचनमध्ये. खिडकी मी थोडीफार उघडलेली होती, कारण सकाळी ना थोडासा अंधार असतो, भीती वाटते, एकदम नजर बाहेर जाते आपली, त्यामुळे. तर आता यावेळी छान ऊन आलेलं आहे, बघू शकता. यावेळी किचनमध्ये ऊन येतं छान खिडकीतनं. खिडकी मी पूर्णपणे उघडलेली आहे. अगोदर मी दूध गरम करते, म्हणजे दूध लवकरच आलेलं आहे, पण ही जी माझी कामं होती ना ती आवडत होती, म्हणून दूध तसंच ठेवलं मी. तर आता अगोदर दूध गरम करते, चहा करून घेते आणि अगोदर टॅवेल वगैरे काढते. बघू शकता वातावरण छान झालेलं आहे. सकाळी सकाळी छान वाटतं, पण नंतर ना जसं ऊन हे व्हायला लागलं तसं गरमी व्हायला लागते. एकदम भयानक ऊन होतं, पण यावेळी थोडंसं वातावरण ठीकठाक आहे. तर असो, केस वगैरे झटकलेले आहेत आणि आता अगोदर मी पूजा करायला सुरुवात करणार आहे. तर इथे मी तुम्हाला गुलाबाचं फूल दाखवत आहे. काल मी बघितली होती, कळी होती, तर आज बघू शकता तुम्ही एकदम छान हे फूल उगवलेलं आहे गुलाबाचं. तर मी घेतलेलं आहे, कारण आता आणखीन एक दिवस ठेवल्यानंतर त्याच्या पाकळ्या पूर्ण गळून जातात आणि असं म्हणतात की फूल ना लागल्यानंतर पटकन तोडून घ्यावं तर दुसरं फूल लागतं असं म्हणतात. म्हणून झाडाला फुलं लागली की मी अगोदर घेत असते देवाला वाहण्यासाठी. नंतर दासळ्याची फुलं आणून ठेवलेली आहेत. तर आता देवपूजा करायला सुरुवात करूया. आणि प्रत्येक गुरुवारी मला पूजेला थोडासा वेळ जास्त लागतो, म्हणजे आरामात 1 ते 2 तास मला लागत असतात, कारण प्रत्येक गुरुवारी मी मार्बलचं मंदिर पूर्णपणे काढत असते. म्हणून मी अगोदर स्वयंपाक केलं, सगळ्यांचे टिफिन डबे रेडी केले, सगळे जिकडे तिकडे गेले, म्हणजे किचनपासून फ्री झाले आणि मगच मी पूजा करायला सुरुवात केलेली आहे. कारण प्रत्येक गुरुवारी मला पूजेला वेळ लागतो आणि बार किचन एक वेळा आणि इकडे देवाकडे एक वेळा होणार नाही, खूप डिस्टर्ब होतं, ते एकही काम व्यवस्थित होत नाही. म्हणून म्हटलं अगोदर किचनचं आवरावं, सगळ्यांचं आवरून द्यावं, कारण सगळ्यांना जायची घाई गडबड असते सकाळी. तर एक वेळा सगळेजण जिकडे तिकडे गेले, जेवण खाणं झालं एक वेळचं, की मग मी निवांतपणे पूजाचं काम आवरत असते. तर देवपूजा करण्या अगोदर पाणी भरून घेते, पण आज लाईटच नाही आहे. सकाळी होती त्यावेळेत मी पूर्ण झाडांना पाणी दिलं, अंगणाची साफसफाई करून घेतली. नंतर लाईट गेली तर आलीच नाही, आत्ता आलेली आहे, बघू शकता. तर अगोदर मी पाणी भरून घेते, कारण लाईटचं काही नक्की नसते, एक वेळा गेली की मग केव्हा येणार काय नाही. तर अगोदर मी देवाला आणि पिण्यासाठी पाणी भरून घेते आणि मग मी देवपूजा करायला सुरुवात करणार आहे. तर सगळे देव मी उचलून किचन काउंटर ठेवत आहे, म्हणजे मार्बलचा देवारा पूर्णपणे मी रिकामा करून घेते. आसन वगैरे, म्हणजे प्रत्येक गुरुवारी मी आसन चेंज करते, दररोज होत नाही. किती धावपळ करा तुम्ही, दररोज होणार नाही. तर 8 दिवसाला एक वेळा मी नेमलेला आहे. पूर्ण अशा प्रकारे मार्बलचं देवारा मी रिकामा करते आणि छान क्लीन करून घेते. म्हणजे आपण जास्त प्रमाणात धूप लावतो, दिवा लावतो, त्यामुळे ते वाफ लागून ना एकदम काळपटपणा चढतो यावरती. तर 8 दिवसाला एक वेळा क्लिनिंग करणं हे गरजेचे असते. आणि किती फोटो आहे तिथे सगळे लावलेले मी आजच्या दिवशी स्वच्छ करत असते. रोज ही कुठलीच कामं होत नाही. तर रोजची देवपूजा कशी असते, म्हणजे सगळ्या देवांना उचलायचं, स्नान घालायचं, परत मी देवपाटावर विराजमान करते, अशा प्रकारे पूजा करत असते. पण आजच्या दिवशी ना बघू शकता, पूर्ण मार्बलचं जे मंदिर आहे मी पूर्ण रिकामं केलेलं आहे. सगळे देव उचलून मी किचन काउंटरवर ठेवलेले आहेत. किचन काउंटर यावेळेस देवलोक झालेला आहे. झालं, उतरंडीचे तांबे आहेत, कळश आहे, सगळं मी इथंच ठेवलेलं आहे. आता इथं मी काय घेतलेलं आहे, तर घडी निरमा घेतलेला आहे. आज माझ्याकडे कुठलंही लिक्विड नाही आहे. तुमच्याकडे जर फरशी क्लीनर आहे ते पण घेऊ शकता. म्हणजे फरशी क्लीनर ही नुसतं तेच घ्यायचं नाही, त्यामध्ये लिंबू किंवा खाण्याचा सोडा टाकून आपण मिक्स करून जर क्लीन केलं ना, त्याने एकदम क्लीन निघते हे मार्बलचं देवारा. म्हणजे वाईट असतं ना, त्यामुळे थोडंसं डाग लागलं, कुंकाचा डाग लागला तरी पण निघत नाही. त्यासाठी याला स्ट्रॉंगच केमिकल लागतं. तर जे घडी डिटर्जंट असतं ना ते पण स्ट्रॉंगच आहे. यामध्ये मी थोडासा लिंबू टाकलेला आहे आणि निरमा घेतलेला आहे, मिक्स केलं आणि त्यांना अगोदर लावून पूर्ण घासून घेतलेलं आहे. मंदिर थोडा वेळ ठेवून द्या आपण, जास्त डाग जर पडलेले असले. आणि आपलं जे मार्बलचं देवारा आहे याला डाग वगैरे नाही आहेत, कारण मी 8 दिवसाला अशा प्रकारे क्लिनिंग करत असते. मी वेगवेगळं केमिकल घेते, म्हणजे कधी केमिकल माझ्याकडे असतं, कधी नसतं. मग ज्या दिवशी नसतं त्या दिवशी मी जे घडी डिटर्जंट आहे तेच घेत असते. त्यानंही बघा एकदम छान चकाचक निघतं आणि तसे काही डाग वगैरेही पडलेले नाहीत. म्हणजे कुंकाचा डाग किंवा धूप दिवा लावलो काळपट डाग होतात ते काहीच नाही, पूर्णपणे चकाचक आहे. तर अशा प्रकारे 8 दिवसातनं एक वेळा आपण पूर्ण देवाऱ्याची क्लिनिंग, डीप क्लिनिंग केली ना, तर आपल्याला जास्ती घासाघाशी करायची गरज नाही आहे. बघू शकता पांढरं शुभ्र हे मार्बलचं मंदिर झालेलं आहे. म्हणजे फक्त मी इकडं लिंबू आणि जे निरमा असतो ना, घडी निरमा,
तोच लावलेला आहे. अगोदर छान लावून घासून घेतलं. नंतर मी एक कॉटनचा कपडा घेऊन व्यवस्थित पुसून घेतलेला आहे. पांढरं शुभ्र झालेला आहे. तर बघू शकता किचन स्वर्गलोक झालेला आहे. सगळे देव इथंच विराजमान आहेत. तर इकडे मी पितांबरी काढून घेतलेली आहे आणि देवांना मी पितांबरी लावून स्वच्छ करणार आहे. पण अगोदर मी इकडे जे उतरणीचे तांबे आहेत ते मी घासून घेणार आहे. बघू शकता 8 दिवसाला एक वेळाही आपण घासलो ना तरी पण अशा प्रकारे डाग पडतात. कारण ज्या वेळेत आपण पितांबरी लावून क्लीन करतो ना, स्वच्छ करतो, त्यावेळेस छान सोन्यासारखी चमक येते त्याला. पण एक 8 दिवसाच्या नंतर बघा एकदम हिरवा रंग होतो याचा. तर असं हे जे पितळ तांबे धातूचे भांडे जे बनलेले असतात ना, या भांड्याचा रंग बदलत असतो. मग आपण याला स्वच्छ करण्यासाठी पितांबरीचा वापर करतो किंवा लिंबू मीठ किंवा लिंबू हळदी घेतो. पण मी पितांबरीच घेत असते, कारण यानं लवकर असा रंग चेंज होणार नाही. 8 दिवस तरी चमक बनवून राहते. 8 दिवसाच्या नंतर जसं पाण्याचे डाग पडले ना, ते डाग स्ट्रॉंग दिसून येतात. आणि इकडं जे पिण्याचा हंडा आम्ही ठेवलेला आहे ना तांब्याचा, त्याचा आकार तुम्ही बघू शकता काय झालेला आहे. आपण 8 दिवस जर क्लीन नाही केलो ना, एकदम लोखंडाचा कलर येतो त्याला. तर असं सगळे जे उतरणीचे तांबे आहेत सगळे मी स्वच्छ केलेले आहेत. पितांबरी लावून घासून स्वच्छ धुवलेले आहेत. नंतर कळशाचे जे 2 तांबे आहेत, कळशा आहेत मोठ्या साईजच्या, ते पण मी छान स्वच्छ घासून पुसून ठेवले. म्हणजे अगोदर आपल्याला पुसायचं आहे कॉटनच्या कपड्याने. यावरती पाण्याचा डाग पडतो, त्यामुळे पाणी अजिबात राहू द्यायचं नाही. तर हे जे कॉटनचा कपडा आहे ते मी घेतलेला आहे आणि सगळे तांबे अगोदर मी स्वच्छ पुसून घेतलेले आहेत आणि ठेवलेले आहेत. म्हणजे डाग पडणार नाहीत. आता किती वेळी ठेवा. आता देवांनाही स्वच्छ करू. तर पितांबरीच घेतलेले आहे. देवांनाही मी घासून स्नान घालत आहे, स्वच्छ करत आहे. नंतर शैवांच्या मूर्तीचा मी अभिषेक करणार आहे. अगोदर रोजची देवपूजा, तुळशीपूजन, उंबरा पूजन झाल्यानंतर मग शैवांची मी आरती करत असते. प्रत्येक गुरुवारी अशा प्रकारे पूजा होत असते. म्हणून थोडासा वेळ जास्त लागतो. आणि जी साफसफाईची कामं होती ती तर 2-4 दिवस चालली. डबल टिबल आम्ही साफसफाई केलेली होती पूर्ण घरची, जसं तुम्ही अगोदरच्या व्हिडिओमध्ये बघितलं. सगळं असं क्लीन करून ठेवलं. परत मग दीपक ते जी मशीन होती ना हवा मारायची, त्यानं सगळ्या खिडक्या क्लीन केल्या आणि सगळी धूळ येऊन घरात पडली. परत मला काढावं लागलं. तर दुबारी तिबारी ही घरची साफसफाई झाली. म्हणजे पूर्ण घरचा कोपरा स्वच्छ झालेला आहे. बघावं तिकडं स्वच्छता आहे. आणि असं घर बघून ना खूप समाधान वाटतं, छान वाटतं. एक दिवस खूप धावपळ झाली माझी. म्हणजे अगोदर मी 3-4 दिवस केलं, पण दीपकनं एका दिवसामध्ये माझी धावपळ केली अशी. पूर्ण घरचंच काढला तो. आणि त्यावेळेत मी पण सगळं झाडणं पुसणं संगच केलेलं होतं. सगळं धुणंही त्या दिवशी झालं. जसं तो व्हिडिओ तुम्हाला आलेला आहे, 2-3 भागात डिवाईड करून मी पाठवलेला आहे. तर असो देवांना मी स्वच्छ केलेलं आहे. आणि आसन पण मी आज चेंज करत असते. तर अगोदरचं आसन मी काढलेलं आहे आणि धुलेलं आसन मी अंतरलेलं आहे. नंतर उतरणीचे तांबे अगोदर मी लावले. आता इकडं कळस स्थापनाही केलेली आहे. म्हणजे कळशी जी असते ना, कळश तांब्याची, त्याच्यामध्ये पाणी भरलं. नंतर नारळ ठेवलं आणि लक्ष्मी मातेचा मुकुट लावलेला आहे. नंतर मोत्याचं मकर मंगळसूत्र मी घातलेलं आहे. तर कळस स्थापना झालेली आहे. आता मी देवपाट ठेवले. देवपाटावरती एक छोटंसं आसन मी अंतरलेलं आहे. म्हणजे या छोट्या देवाऱ्यासाठी मी 2 आसनं आणलेले आहेत. ते अंतरलं, त्यावरती मी देवांना विराजमान केलेलं आहे. मोठ्या मूर्त्या मागच्या साईडला, छोट्या मूर्त्या पुढच्या साईडला ठेवलेल्या आहेत. नंतर महादेवाची पिंडी आणि नंदी भगवान आहेत. तर त्यांना मी वेगळं ठेवते, यामध्ये मिक्स करत नाही. कारण ते वेगळ्या धातूचे, हे वेगळ्या धातूचे मिक्स झाले तर मग भंग व्हायची भीती असते. म्हणून मी बाहेरच्या साईडला मी ते ठेवलेलं आहे. आणि आता देवांना मी हळदी कुंकू चंदन सगळी ते मिक्स केलेलं आहे, तेच मी लावत आहे. नंतर इकडं कळस तांब्यालाही मी लावलेला आहे. नंतर उतरणीचे जे तांबे आहेत त्यांची मी पूजा करणार आहे. म्हणजे हळदी कुंकू चंदन टिकले लावून फुलं वाहून पूजा करत असते. नंतर मग शैवांची पूजाही मला करायची आहे. आणि आज मला एक्स्ट्राची कामं कुठली आहेत तर डाळ करायची आहे तुरीची. म्हणजे 2-3 दिवस झालं तुरी वरतीच आहेत, उन्हाला टाकलेल्या आहेत आणि तुरी व्यवस्थित वाळलेले पण आहेत. आता फक्त डाळ बनवायची आहे. तर आज मी डाळ पण करणार आहे. नंतर लाल मिरची पावडर मी वाटाय दिलेली होती नीटनेटकं करून, ते पण कालच वाटून आणलेलं आहे. ते पण भरून ठेवायचं आहे. तर खूप सारी पेंडिंग कामं आहेत यावेळेत. नंतर आता साफसफाई तर झालेली आहे. आता गोधडी वगैरे धुवायचं आहे, ते उद्याच्याला धुणार आहे. आणि मी मंगळवारी नवं चढवणार आहे. तुम्ही म्हणत होता की ताई नवं कधी पूजा करणार आहेस? तर हो, मंगळवारी करणार आहे. त्या दिवशी दीपकला आणि दिनेशला दोघांना सुट्टी असणार आहे. आणि बघा नव्याचं कसं असतं, सत्यनारायणची पूजा करायची असते. नंतर स्वयंपाक असतो, सुहासिनी जीव घालायचं असतं. मग त्या दिवशी ना इतकी धावपळ होते ना, दिवसभरी मी धावपळ केली तरी माझे कामं वेळेत आवरणार नाहीत. म्हणून दीपक दिनेश असले तर पूजा वगैरे मांडतील, मग ब्राह्मण देवता येतात, मग त्यांना सगळं आवरून द्यायचं, हे काम असतं. म्हणून ज्या दिवशी दीपक दिनेशला सुट्टी आहे त्या दिवशीच मी करणार आहे. तर मंगळवारी दिनेश म्हणत होता की त्याला पण सुट्टी दिलेली आहे आणि दीपकही राहतो घरी. तर दोघेही असतात. कारण दीपकच्या पप्पांचं कसं असतं, सकाळी एक वेळा गेली की जेवण करायलाच घरी येतात ते. मग त्यांचं तसं असतं, कामं त्यांची जास्त असतात, त्यामुळे त्यांना यायला जमणार नाही. मग मलाही एकटीला जमणार नाही इतकं सगळं, कारण स्वयंपाकी असणार आहे, सगळ्यांचं आवरायचं असणार आहे. नंतर पूजा वेगळंच असणार आहे ते.
तर पूजाचं तरी सगळं आवरून देईन मी, पण पूजेला बसायला कोणीतरी लागणार आहे. मग दीपक किंवा दिनेश असले तर कोणीतरी बसतात, मग म्हणलं मंगळवारीच ठीक आहे. तर बघू शकता इकडं मी पूजा केलेली आहे, म्हणजे देवांना हळदी कुंकू चंदन वाहिलं, फुलं वाहिलेले आहेत. नंतर इकडे एक नारळ ठेवलेला आहे मी, कशासाठी तर मोड आणण्यासाठी. ते नारळ दररोजच्या दररोज भिजवते मी आणि कळशी भरून ठेवलेला आहे. नंतर रांगोळी काढून घेतलेली आहे. तर रोजची देवपूजा झाली. आता शैवांचा अभिषेक करूया. तर दूध घेत आहे, म्हणजे अभिषेक करण्यासाठी मी तीर्थ बनवून घेत आहे. तर यासाठी मी इकडं दूध घेतलेलं आहे. नंतर यामध्ये दही टाकूया, मवाळ्याचं मध, नंतर तूप, साखर, हे 5 वस्तू मी घेत असते आणि या तीर्थाने मी शैवांचा अभिषेक प्रत्येक गुरुवारी करत असते. तर सगळे दह्या दुधाचे तांबे मी खिडकीत ठेवलेत, खूप सारे झालेले आहेत, कारण एका ताक आहे, एका दही आहे. आणि दही एक दिवस जास्त ठेवलं ना लगेच आंबट होत आहे, गरमीनं होत असावे. आंबट झालेलं दही आहे तिथं, त्यामुळे ते पण तसंच आहे. तर बघूया त्याची कढी वगैरे किंवा दही वडी म्हणत होता तुम्ही, दही वडी किंवा काहीतरी रेसिपी बनवणार आहे, कारण खूप सारे दह्याचे तांबे झालेले आहेत. तर इकडे मी तीर्थ बनवून घेतलेला आहे आणि शैवांची मूर्ती मी ताटलीत ठेवून घेते. म्हणजे आपण जे अभिषेक करतो ना, ते पाणी दूध सगळं मी पायधुळीत किंवा इकडे तिकडे टाकायचं नाही, आपल्याला भिंतीच्या कडेला टाकत असते, झाडालाही टाकायचं नाही, कोणा भिंतीच्या कडेला टाकत असते. तर इकडे मी अगोदर तीर्थांना शैवांना स्नान घातलेलं आहे. आता पाण्यानं घालूया. आणि हे जे माळा वगैरे आहेत ते मी स्वच्छ धुलेल्याच आहेत. आता यावेळेत मी धुणार नाही, मी अगोदरच धुलेले होते, कारण जेव्हा मी मशीन जे ऑन केलेली होती ना, खूप धूळ झाली होती देवाऱ्यावरती, त्यावेळी त्या माळांनाही खूप धुळा बसलेला होता, तर मी धुवूनच ठेवलेले आहेत. तर इकडे शैवांना मी स्नान घातलेलं आहे, म्हणजे अभिषेक केलेला आहे. आणि स्वच्छ कॉटनच्या कपड्याने पाणी पुसलं आणि ड्रेस पण मी साईबाबांना आज हे घातले, म्हणजे अगोदर व्हाईट कलरची होती, आता मी चॉकलेटी कलरची ड्रेस साईबाबांना मी, म्हणजे तुम्ही म्हणता पोशाख म्हणत जात आहे, तर हो साईबाबांना मी पोशाख घातलेले आहे. नंतर माळा, मोत्याच्या रुद्राक्षाच्या माळा घातल्या, टोप म्हणजे फेटा घातलेला आहे. आणि चौरंगावरती मी नवीन कपडा अंतरलेला आहे, म्हणजे आसन अंतरले. म्हणजे प्रत्येक गुरुवारी कधी मी लाल रुमाल ठेवलेले ते पण अंतरते, कधी ब्लाऊज पीस अंतरते, कधी आसन अंतरते. तर आज मी साईबाबांना आसनावरती विराजमान केलेलं आहे, पूजा केलेली आहे, फुलं वाहिलेली आहेत. नंतर इकडं आरतीचं ताट पण रेडी करून घेतलेलं आहे. तर आता दीप प्रज्वलित करून घेऊ आणि रोजची देवपूजा तर मी अगोदरच केली. आता धूप वाळून घेऊ, घंटी वाजून घेऊ आणि मनोभावे देवाचे दर्शन करून घेऊ. तुळशी पूजन, उंबरा पूजन, पूजेचं काम झाल्यानंतर खूप सारे एक्स्ट्राची कामं जी रोजची कामं आहेत ते तर आहेतच आहेत, म्हणजे भांडे, कपडे हे सगळंच आहे माझं. पण जोपर्यंत पूजा करत होते ना तोपर्यंत काहीच माझ्या लक्षात नव्हतं, इतकं मग्न होऊन मी पूजा करत होते. म्हणजे आरामात 1 ते 2 तास मला पूजेला लागलेला आहे. तितक्या वेळामध्ये मला काहीच लक्षात नव्हतं की मला काय काय करायचं आहे आणि काय काय ठेवायचं आहे. एकदम मग्न होऊन मी पूजा करते. मला खूप छान वाटतं, प्रत्येक गुरुवारी अशा प्रकारे पूजा होत असते ना, एकदम मन प्रसन्न राहतं, खूप छान वाटतं. आणि ज्या वेळेत मी पूजा करते ना त्यावेळेत मला असं वाटतं की मी घरात नाही आहे, मंदिरात आहे, खूप छान वाटतं. तर देवपूजा झालेली आहे, तुळशी पूजन, उंबरा पूजन झालेलं आहे. देवापुढे मी साखर ठेवलेली आहे प्रसाद म्हणून, म्हणजे संध्याकाळी जे स्वयंपाक बनेल त्यावेळेत मी नैवेद्य दाखवते. म्हणजे प्रत्येक गुरुवारी मी खिचडी बनवत असते साईबाबांच्या मंदिरात देण्यासाठी. मग संध्याकाळी थोडीशी धावपळ होते माझी, पण यावेळेत निवांतपणे मी पूजा करत असते, कारण किचनमध्ये तितकं काम नसतं. सकाळी 1 वेळा स्वयंपाक झालेलं आहे, सगळ्यांचं जेवण खाणं झालं, आमचा दोघांचा उपवास झालेली आहे. पटकन मी कपडे धुवून आलेली आहे आणि जितकी भांडी झाली होती सगळी क्लीन केली, किचन स्वच्छ पुसून घेतलेली आहे. तर किचनची कामांची रोजची आपली होती ती झालेली आहे. पण पिठावरनं देव मी स्वच्छ केले ना, त्यामुळे हात खूप असे म्हणजे सहन होत नाही. पिठावरीमध्ये खूप खेळ असतं, तर हे जे नकाबोत आले उलटं काढायला लागतं आणि त्रास होतो. त्यासाठी मी क्रीम मागवलेली आहे, ती लावून थोडा वेळ बसते आणि यांनाही फोन लावते. म्हणजे गुरुवारचा उपवास आहे, तर दही साखर हे देते यांना आल्यानंतर. ते क्रीम थोडंसं लावून घेते, म्हणजे दररोज संध्याकाळी मी लावून घेत असते, कारण त्रास होतो. कारण आपण जे केमिकल यूज करतो ना, म्हणजे जसं साबण आहे, डिटर्जंट स्ट्रॉंग घालतो आपण, त्यामुळे आपल्याला हाताला सहन होत नाही ते, त्यामुळे हात खराब होऊ शकता. आज पिठामध्ये क्लीन केलं कसे माझे हात झाले. तर ही क्रीम लावून थोडा वेळ बसणार आहे, म्हणजे जी रोजची कामं होती ती झालेली आहेत. आणि जास्ती प्रमाणात आपण केमिकल जे आहे ना ते खूप यूज करत असतो, त्यामुळे त्याचा परिणाम हाताला होतो आणि हात खूप लवकर माझे खराब होत आहेत. आणि म्हणतात बघा, काहीतरी कमीपणा शरीरात असला तरी पण होत असतं असं, म्हणजे एकदम तटतट करायला लागतात आणि नकाच्या भोवताली जे कातड असतं ना ते उलटं निघत असतं, त्यामुळे तरी एकदम आग पडते. तर बघू शकता काय अवस्था झालेली आहे माझ्या हाताची. हे जे केमिकल आपण यूज करत असतो ना, कपडे धुण्यासाठी जे निरमा असतो स्ट्रॉंग असतो तो, आणि साबण जे यूज करतो, नंतर पितांबरी तर खूपच हे असते, त्यामध्ये तर खूप सारं केमिकल असतं, त्यामुळे खूप लवकर हात माझे खराब होत आहेत. तरी पण ती क्रीम आणलेली आहे, म्हणजे डॉक्टरला दाखवूनच आणलेलं आहे आम्ही. डॉक्टरसुद्धा म्हणत होते की केमिकल यूज करता तुम्ही, त्यामुळे ते तसं होत आहे. केळी घेऊन आले, नंतर खरबूज पण थोडेसे वेगळे आणलेले होते.
तिखट केली पण टेस्ट वेगळाच येतो त्याचा. तर 1-2 पोळी खाल्ल्या बाकीच्या ताज्यात आहेत आणि परत यायला लागलीत, म्हणजे एकदम 4-4 आणलेले होते. तर केळी पण आणलेली आहे. तर केळी मी असंच खात नाही, ज्यूस करून पिते आणि याच्यामध्ये दही काढते. तोपर्यंत येते ते बदलून घेऊन, म्हणजे अगोदर त्यांनाही माहिती होतं की आता टेस्ट कसा असेल. तर घेऊन आले. ते वेगळाच टेस्ट आहे, बरोबर नाही येत. म्हणजे जे वाईट खरबूज असतात ना व्हाईट कलरमध्ये येतात, हे हिरवा कलरमध्ये वेगळाच होता त्याचा. जोपर्यंत एक खरबूज बदलून घेऊन येतात तोपर्यंत मी दही काढून ठेवते. म्हणजे आल्यानंतर खूप घाईगडबड करत असतात ते. तर येणे अगोदरच मी दही काढून यामध्ये थोडीशी साखर टाकून ठेवते, म्हणजे दह्यामध्ये आंबटपणा असला ना ते पण दूर होतो, म्हणजे एकदम टेस्टी दही लागतं. तर यामध्ये थोडीशी साय किंवा थोडंसं दूध टाकलो आणि साखर टाकलो ना एकदम टेस्टी लागतं हे. तर दिलेले यांना. नंतर खरबूज पण जे व्हाईट कलरचे होते ते घेऊन आलेले आहेत. केळी काय मला खायला आवडत नाही, नंतर मी ज्यूस बनवून घेणार आहे. मी खरबूज खाल्लं, यांना दही वगैरे दिलेलं आहे. ते खाऊन परत गॅरेजला गेलेले आहेत आणि मी माझ्या कामात लागलेली. मला ना लाल मिरची पावडर भरून ठेवायची आहे काचेच्या भरणीमध्ये, म्हणजे असं म्हणतात की काचेच्या भरण्यामध्ये ठेवल्यानं छान असतं, ते खराब होत नाही. तर त्यामध्ये अगोदर मी पोहे भरलेले होते, तर पोहे मी काढले वेगळ्या डब्यात आणि त्या भरणीमध्ये मी स्वच्छ पुसून लाल मिरची पावडर भरणार आहे. पण त्या अगोदर दीपकाला कॉलेजून आल्यानंतर याची घाईगडबड वेगळीच होती. म्हणत मग मी तुरी 3-4 दिवस झालं वरती आहेत, सांडायला उडाही होत आहे त्याचा. तर त्याची डाळ कधी बनवूया, तर मी म्हटलं उद्या करू डाळ. म्हणजे आता मला खिचडी बनवायची आहे, म्हणजे साईबाबांच्या मंदिरात येण्यासाठी मला खिचडी बनवायची असते प्रत्येक गुरुवारी. ते पण आहे, रात्रीचा स्वयंपाक पण आहे, म्हणजे थोडीशी धावपळ होते संध्याकाळी गुरुवारी. तर तेच म्हटलं डाळ बनवायचं राहू दे, उद्याच्याला आपण करूया. पण नाही म्हणत आहे मम्मी, फक्त मला सेटिंग करून दे तू चक्कीची, मी डाळ करून घेतो सगळी. माझ्यापेक्षा घाईगडबड दीपकला आहे. तर आलेला आहे वरती आणि बाहेर कशाचे पोते पडलेले होते, म्हणजे पर्समध्ये पोते बघितले ना तुम्ही, टुबं घेऊन आलेले ते आणखीन आणण्यासाठी गेले. म्हणजे 3-4 टुबं, म्हणजे 3-4 पोते टुबं आलेले आहेत, ते पण काढून वरती ठेवायचं आहे. म्हणजे आज ना खूप धावपळ आमची झालेली होती. दीपकलाच ते काम होतं सगळं, टुबं वगैरे ठेवणं किंवा त्याचे नंबर बघणं, मला काही समजत नाही. ते सगळं दीपकचं काम आहे. तर मी म्हटलं हे डाळीचं राहू दे, उद्या करूया. उद्या केलं तरी काही हरकत नाही, म्हणजे 1-2 दिवस तुरी आणखीन एक्स्ट्रा वाढले तर काय होणार आहे. पण नाही म्हणत आहे, हे कामं करायचीच आहेत. कुठलीही कामाची खूप आठाट असते दीपकला. तर तुरी सगळ्या खाली घेऊन आलेला आहे. मी पण गेले होते मदतीला. मला म्हणत होता की मम्मी तू येऊ नको, तू जी कामं तुझी आहेत ते तू करून घे, तोपर्यंत मी तुरी घेऊन येतो, फक्त मला चक्कीची सेटिंग करून दे. तर चक्की पण बाहेर आणून ठेवलेला आहे तोच. तर इकडं चक्कीमध्ये मी म्हणजे सेटिंग केलेली आहे आणि बघत आहे डाळ कशी पडत आहे. म्हणजे अगोदर मी एवढी डाळ बनवलेली होती, त्यामुळे ह्याची सेटिंग जी अगोदरची होती ना ती गेलेली होती. तर बघू शकता एकदम छान अशी तूर डाळ बनत आहे. म्हणजे तुरी जे आहेत ना ते व्यवस्थित बनल्या तर डाळ व्यवस्थितच येते. म्हणजे तुरी अगोदर धुवून ठेवायच्या 15 दिवस, नंतर उन्हाळा टाकायच्या 2 दिवस 3 दिवस, म्हणजे छान वाळजूपर्यंत मग डाळ बनवायला घ्यायची, एकदम परफेक्ट डाळ बनते. तर सेटिंग करून दिलेली आहे. नंतर दीपक डाळ बनवत आहे. म्हणजे काय करायचं आता, फक्त तुरी घालायच्या आणि डाळ जसं बकेट भरलं वेगळ्या एक पोतं दिलेलं आहे त्यामध्ये घालून ठेवेल तोपर्यंत मी इकडं लाल मिरची पावडर भरत आहे. फ्रीजचं कवर ते पण धुलेलं आहे, ते पण मी टाकलं, म्हणजे फ्रीजवरचं जे कवर नाही ना थोडंसं धुराळधुळा होतो. आणि तोपर्यंत सोनल पण आलेली आहे, म्हणजे सोनलचे एक्झाम चालू आहेत. तर आलेली होती. आल्यानंतर थोडा वेळ बसली, फ्रेश झाली, पाणी वगैरे पिली, म्हणजे ऊन खूप आहे, उन्हात आलेली होती. तोपर्यंत हे पण आलेले. तर मी इकडं ज्यूस बनवलेलं आहे, कारण गरमी खूप आहे त्यामुळे चहा वगैरे बनवला नाही. खरबूज आणि केळी मिक्स ज्यूस बनवलं सोनलला आणि यांना दिलेले, कारण यांना जायची काही बट सोनलला पण जायचं होतं. तर दोघांना दिलं, ते पिलेले आहेत. तोपर्यंत मी इकडे डाळ बघायला आलेली. तर बघू शकता पूर्णपणे तूर डाळ बनवून तयार झालेली आहे. आज संग खूप सारी कामं आमची होत आहेत, म्हणजे ते करू का हे करू असं चाललेलं आहे. म्हणजे दीपक डाळ बनवत आहे, मी लाल मिरची पावडर भरत होती, तितक्यात हे आले, त्यांना ज्यूस बनवून दिले. ही कामं ठेवून अगोदर सोनलला पण ज्यूस बनवून दिलं आणि सोनल ही आता जात आहे. म्हणून मी म्हटलं राहा बाबा, आता संध्याकाळी तर हे गावाकडे जाणार आहेत, प्रत्येक गुरुवारी 7 वाजता जातातच. पण तिच्या मैत्रिणी ज्या आहेत ना बस स्टॉपला थांबलेले, त्यांना सांगून आलेली आहे ते, म्हणजे एस टी यायला थोडासा लेट होता म्हणून भेटायला आलेले आहे. तर असं सोनल गेलेले आहे परत. आणि मी इकडं लाल मिरची पावडर भरण्यामध्ये म्हणजे खूप साऱ्या अर्जाऱ्या झाल्या. थोडं थांबून तिकडे काम इकडे काम, नंतर थोडंसं या लाल मिरची पावडर असं माझं चाललेलं आहे, थोडासा गोंधळ चाललेला आहे. असं आता खिचडी पण बनवायची आहे, तीही तयारी करायची आहे. पण अगोदर लाल मिरची पावडर भरते आणि हे भरून ठेवल्यानंतर म्हणजे खाटी खूप येत आहे. तर भरलेलं आहे भरणीमध्ये मी काचेची, आणि काचेची भरणी गच्च भरली ही 5 किलोची. आणखीन राहिलेलं आहे पावडर, तर वेगळ्या डब्यात मी भरत आहे. म्हणजे या छोटी ही भरणी आहे त्यामध्ये मी भरलेलं आहे बाकीचं सगळं. आणि आता पटकन खिचडीची तयारी करून घेऊ. तर असं मी खिचडी कशी बनवली नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की बघा. आणि हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला पण सबस्क्राईब करा. बाय बाय, टेक केअर.